नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्रिकोण म्हणजे काय, त्रिकोणाचे प्रकार व त्रिकोणाचे गुणधर्म जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्रिकोण म्हणजे काय? एका सरळ रेषेत नसलेले तीन बिंदू सरळ रेषांनी जोडून तयार झालेल्या आकृतीस त्रिकोण म्हणतात व या रेषांना त्रिकोणाच्या बाजू म्हणतात. सर्वात खालच्या बाजूला त्रिकोणाचा पाया म्हणतात. सर्वात वरच्या कोणाला शिरोबिंदू म्हणतात व शिरोबिंदू पायापासूनच्या अंतराला त्रिकोणाची उंची म्हणतात. जर काटकोन त्रिकोण असेल तर 90 कोनासमोरील बाजूला कर्ण म्हणतात. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज ही 180 असते. त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या बाजूसमोरील कोन सर्वात मोठा असतो. तर त्रिकोण कोणकोणत्या प्रकारचे असतात? त्रिकोणाचे कोनावरून 3 प्रकार पडतात व बाजूवरून 3 प्रकार पडतात. कोनावरून लघुकोन त्रिकोण, विशालकोन त्रिकोण व काटकोन त्रिकोण असे प्रकार पडतात व बाजूवरून समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण व विषमभुज त्रिकोण असे प्रकार पडतात. तर आता बघूया लघुकोन त्रिकोण म्हणजे काय. ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोन लघुकोन असतात त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण म्हणतात. प्रत्येक समभुज त्रिकोण हा लघुकोन त्रिकोण असतो. आता बघू विशालकोन त्रिकोण. ज्या त्रिकोणाच्या एका कोनाचे माप 90 जास्त असते त्यास विशालकोन त्रिकोण म्हणतात. त्यांचे 2 कोन लघुकोनच असतात. विशालकोनासमोरील बाजू सर्वात मोठी बाजू असते. आता बघू काटकोन त्रिकोण म्हणजे काय. ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण म्हणतात. बाकीचे 2 कोन लघुकोनच असतात व त्यांची बेरीज 90 असते. काटकोन त्रिकोणात कोनासमोरील बाजूला कर्ण म्हणतात. काटकोन त्रिकोणात बाकीच्या कोनांची मापे 45 असतील तर तो समद्विभुज काटकोन त्रिकोण असतो. तसेच काटकोन त्रिकोणात एका कोनाचे माप 30 असेल तर त्या कोनासमोरील बाजूची लांबी ही कर्णाच्या लांबीच्या निम्मी असते. म्हणजे समजा आकृतीमध्ये कोन सी हा 30 आहे तर AB ही बाजू ACच्या निम्मी असणार आहे. समजा AC जर 10 सेंटीमीटर असेल तर AB 5 सेंटीमीटर असणार आहे. आता बाजूवरून त्रिकोणाचे प्रकार बघूया. तर बाजूवरून समभुज त्रिकोण म्हणजे काय. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी समान असते त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण म्हणतात. समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोनाचे माप 60 असते. तसेच समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतात. आता बघू समद्विभुज त्रिकोण. ज्या त्रिकोणाच्या 2 बाजूंची लांबी समान असते त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण म्हणतात. समद्विभुज त्रिकोणात एकरूप बाजूसमोरील कोन सुद्धा एकरूप असतात. म्हणजे समजा त्रिकोण HIJ मध्ये HI व HJ ह्या बाजू एकरूप आहेत तर कोन I व कोन J सुद्धा एकरूपच म्हणजेच एकाच मापाचे असणार आहेत. आता विषमभुज त्रिकोण म्हणजे काय बघू. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही भुजा भिन्न लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण म्हणतात. विषमभुज त्रिकोणाचे तिन्ही कोन वेगवेगळ्या मापाचे असतात. विषमभुज त्रिकोणात
सर्वात मोठ्या कोनासमोरील बाजू सर्वात मोठी असते व सर्वात लहान कोनासमोरील बाजू सर्वात लहान असते. आता तुम्ही खालील आकृतीचे निरीक्षण करा व कोणता लघुकोन त्रिकोण आहे, कोणता काटकोन त्रिकोण आहे, कोणता विशालकोन त्रिकोण आहे, कोणता समभुज त्रिकोण आहे, कोणता समद्विभुज त्रिकोण आहे व कोणता विषमभुज त्रिकोण आहे ते कमेंट करून सांगा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.